Yes, and you have to put this SAP code in the system. Yes, the name of the material is available, the unit, the name they have to mention, and the rupees. What is the rate you have to give for installing that particular support and fixtures, iron, steel, and cement. Yes. So this is related to the joints of if you are making the joints of 150 by 150 millimeter, then you have to pay 56,155 rupees. Yes. Same way, the material is available, and per unit you have to pay for this particular material. Yes. So here also name of material is subhead of insulators and hardware. So if you have to install the 33 kilovolt pin insulator, then the rate they have to propose or they have to give for that labor is 197 rupees. Yes. So this is the standard cost data which is available or that company is following. Yes. आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हे त्या कंपनीला बांधील असतात आणि त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्टर बांधील असल्यामुळे त्यांना तो कॉस्ट या लेबर्सला देणं गरजेचं आहे. येस. सो याच्यामध्ये 3 हेडिंग्स आहेत. 3 हेडिंग्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक सॅप कोड आहे. सॅप कोड मध्ये तुम्हाला डाटा हा एंटर करावा लागतो. सॅप ही एक सिस्टीम आहे. येस. जसं तुम्हाला कळत असेल की आता आपल्या कॉलेजमध्ये सॅप कोर्स हा सुरू झाला आहे. येस. सेम वे तो इनपुट सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आपण डाटा फीड करू शकतो आणि जर आपण हा डाटा फीड केला, हा कोड एंटर केला, सो ऑटोमॅटिकली डायरेक्ट मटेरियल तिथे अवेलेबल होईल आणि जी रुपीजची कॉस्ट आहे ती तिथे बाहेर मिळेल त्यांना. येस. दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ सॅप सिस्टीम. येस. सो वी विल गो अहेड. सो जस्ट अ मिनिट. So this is the cost data which is available, and I want to explain you some important point related to this. Okay. So here you can see the construction standard number. So that is number is available. Cost data per kilometer of 33 kilovolt line with 100 square millimeter AAA conductor. So conductor चा प्रकार आहे हा AAA conductor. Over 91 point meters, PSCC poles at 105 meters span, 75 kilogram per square meter, wind pressure, working load 280 kgs. So एवढं त्यांना डिफाइन करावं लागतं आणि ते डिफिनेशन केल्यानंतर पर्टिक्युलरली क्वांटिटी जर एवढी असेल, सो रेट इन रुपीज एवढा आहे आणि पर युनिट चा कॉस्ट ही तुमची एवढी जाते. येस. So if you are multiplying with this quantity with the rate, then you will get this particular amount. Yes. So if you are installing the stress sets with clamp 6 quantity मध्ये, so एकाची cost आहे 1146. Then if you are interested to install the 6, then you have to multiply this with this term. Yes. So this is the nothing but the cost data, and after this you have to install. You have to charge 3% storage and handling charges. So contingency on material, labor साठी तुम्हाला एवढा कॉस्ट ही द्यावी लागते. Yes. So see the labor cost 69,754. So obviously transport करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कॉस्ट द्यावी लागेल. Yes. 13,951. 1% सेज आहे, टॅक्स आहे हा एवढा, आणि 11% हा एस्टिमेशन अँड जनरल चार्जेस ऑफ मटेरियल. सो 30,000. सो एवढी ओव्हरऑल कॉस्ट ही झाली तुमची कशाची 41 लाख 4,13,061. येस. आणि राऊंड फिगर मध्ये त्यांनी त्याला 4,13,060 रुपीज केला आहे. येस. ही कशाची कॉस्ट झाली तुमची या पर्टिक्युलरली असेंब्लीची. येस. सेम वे दिस PDF is of 59 pages. So if you are interested to see the labor rates or to see the particular rates of cable, then you can opt for this particular PDF. Yes. So मला एक पॉइंट अजून इंटरेस्टिंग सांगायचा आहे याच्यामध्ये. सो हे सेम आहे, फक्त त्यांनी कन्स्ट्रक्शन हे चेंज केलं आहे. सो जस्ट अ मिनिट, लेट मी शो यू द कॉस्ट विच इज अवेलेबल फॉर. सो जस्ट अ मिनिट. सो सेम प्रत्येक मध्ये त्यांनी बघा
कॉस्ट डाटा फॉर डोमेस्टिक अँड नॉन डोमेस्टिक सर्व्हिस कनेक्शन 3 फेज साठी जर तुम्हाला करायचं असेल तर सो चार्जेबल टू डिस्कॉम आणि चार्जेबल टू कंझ्युमर. डिस्कॉमने किती चार्ज करायला पाहिजे आणि कंझ्युमरला किती चार्ज करायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी डिफाईन केलेलं आहे. सो याच्यामध्ये परत त्यांनी लेबर अँड ट्रान्सपोर्टची कॉस्ट, 3% कंटिंजन्सीज ऑन मटेरियल, 11% ऑन एस्टिमेशन अँड जनरल चार्जेस. येस, आणि त्यांनी राऊंड फिगर त्यांनी केलेली आहे त्या कॉस्टला. येस, अँड the last point is for the cost data for street lights. स्ट्रीट लाईटचे कनेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला सिंगल फेज साठी तुम्हाला एवढा पर युनिट कॉस्ट ही द्यावी लागेल. येस, जर तुम्हाला एवढे सिस्टीम इन्स्टॉल करायची असेल तर. आणि फायनल कॉस्ट आहे 3240. ठीक आहे. सो ऑब्विसली दिस कॉस्ट असेल ही प्रत्येक मटेरियलवर डिपेंड असेल. येस, तुम्हाला कळत असेल आता की जर मला स्ट्रीट लाईटचे जे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतील सिंगल फेज साठीचे, सो मटेरियल मला पहिले फाइंड आउट करावं लागेल, त्याचा रेट किती आहे मार्केटमध्ये तो फाइंड आउट करावा लागेल, किती मला अमाऊंट पडते आहे ती फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यावरचे टॅक्सेस, लेबर रेट्स मला जेवढे द्यायचे असतील तेवढे हे द्यावे लागतील. 1% सेस हा आता काढून घेतला आहे, याच्यावरती जीएसटी हा कन्सेप्ट आला आहे. येस, सो इट विल इन्क्लूड द 12% जीएसटी लाईक दिस. येस, फक्त नाव चेंज केलं आहे, जास्त काही फरक नाहीये. येस, अँड दिस इज रिलेटेड टू द कॉस्ट डाटा. आणि ही बनवते कोण? जी स्टेट गव्हर्नमेंटची कंपनी असेल इलेक्ट्रिसिटीची ती प्रपोज करते आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला ती यूज करणं ही गरजेचं आहे. येस, सो आय होप यू अंडरस्टूड द पॉइंट्स related to price catalog and labor rates.